पुण्यामध्ये लक्ष्मण हाके आणि मराठा तरुणांमध्ये वाद झाला। लक्ष्मण हाके यांनी दारू पिल्याचा मराठा तरुणांचा आरोप आहे। दारू पिऊन लक्ष्मण हाके यांनी वाद घातल्याचा दावा आता मराठा तरुणांनी केलाय। रात्री उशिरा लक्ष्मण हाके यांनी ससूनमध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। मराठा आंदोलक देखील मोठ्या प्रमाणात ससूनमध्ये पोहोचलेले होते। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। पुण्यामध्ये लक्ष्मण हाके आणि मराठा तरुणांमध्ये हा सगळा राडा झाला। लक्ष्मण हाके यांनी दारू पिल्याचा मराठा तरुणांनी आरोप केला। दारू पिऊन लक्ष्मण हाके यांनी वाद घातल्याचा दावा करण्यात आलेला। रात्री उशिरा लक्ष्मण हाके यांची ससूनमध्ये वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आणि त्याच वेळी ससूनच्या बाहेर मोठ्या संख्येने मराठा आंदोलक उपस्थित होते। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। दारू प्यायल्याने मराठा तरुणांनी असा आरोप केलेला आहे। दारू पिऊन लक्ष्मण हाके यांनी वाद घातल्याचा दावा करण्यात आला। तर पुण्यात लक्ष्मण हाके आणि मराठा तरुणांमध्ये वाद झाला। दारू प्यायल्याचा मराठा तरुणांनी आरोप त्यांच्यावर केलेला होता आणि त्यानंतर मात्र ससून रुग्णालयामध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। त्याच वेळी मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात ससूनमध्ये उपस्थित होते आणि हा सगळा राडा झाल्याचा व्हिडिओ देखील आपण पाहतोय। मराठा तरुण आणि हाकेंमध्ये सगळा वाद झाला। लक्ष्मण हाके दारू प्यायल्याचा आरोप देखील मराठा तरुणांनी केला होता आणि त्यानंतर मात्र लक्ष्मण हाके यांची ससूनमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली। अल्कोहोलचं प्रमाण कमी होतं मी आता पोलीस डिपार्टमेंट समवेत आहे। मी तुमच्या समोर आहे। मी कुठेही पळून जात नाहीये। मी कुठेही पळून जाण्याचा प्रयत्न केलेला नाही। मी आताही पळून जाणार नाहीये। आणि मी जर ड्रिंक घेतला असेल दिसेल ना, माझ्या रक्तामध्ये दिसेल। अजून कुठे काय जे काही मेडिकल आहे मी आहे ना, मी पळून गेलो। तपासण्याच्या मागणी केलेली आहे। माझ्या काही तपासण्या मी स्वाधीन आहे तुमच्या। हाके साहेब ऐकून घ्या, त्यांनी एक ससूनची जी तपासणी आहे त्याचबरोबर खासगी मी आता तुमच्या समवेत आहे ना। मी पळून गेलोय का कुठं? सर आपली हातापाय झाली त्यांच्याबरोबर काय? हातापाय माझे 2 हात पकडलेले होते, मानगुट पकडलेले। दरम्यान हा सगळा राडा झाल्यानंतर ससून रुग्णालयातून हाके यांच्या वैद्यकीय तपासणीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूयात। पुण्यातील कोंढवा परिसरातील टिळेकर नगर या ठिकाणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दारू पिऊन मराठा आंदोलकांना शिवीगाळ केल्याच्या आरोपानंतर लक्ष्मण हाके यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्यांना पुण्यातील ससून रुग्णालय या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। आपण बघू शकताय की आतमध्ये लक्ष्मण हाके यांची वैद्यकीय तपासणी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। सायंकाळच्या सुमारास पुण्यातील टिळेकर नगर या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलक यांच्यामध्ये जो आहे तो एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि या व्हिडिओ नंतर पुण्यातील कोंढवा पोलिसांमध्ये तब्बल 3 तास जो आहे तो त्या ठिकाणी जो आहे तो राडा पाहायला सुद्धा मिळाला होता। आणि यानंतर आता आपण बघू शकतो की या ठिकाणी लक्ष्मण हाके यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जे आहेत पोलीस त्यांना या ससूनच्या या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। आपण आंदोलकांशी बातचीत करूयात। काय सांगाल? जय शिवराय। आम्ही आत्ताच कोंढवा पोलीस स्टेशनवर फिर्याद नोंदवून हाके संदर्भात इथं ससून रुग्णालयात आलेलो आहेत आणि आमची एकच अखंड मराठा समाज पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र यांची एकच मागणी आहे की लवकरात लवकर वैद्यकीय तपासणी करून घ्यावी। कारण खूप वेळ झालेला आहे आम्ही त्यांना पकडून। दारू पिताना मी स्वतः आय विटनेस आहे। दारू पिताना मी स्वतः त्यांना बघितलेला आहे। हा सगळा प्रकार कुठे झाला, काय नेमकी त्या ठिकाणची घटनाक्रम आहे? दुपारी 4:30-5च्या दरम्यान आम्हाला खबर मिळाली की हाके हे त्यांच्या बोलेरो गाडीमध्ये टिळेकर नगर येथे आलेले आहेत। तर आम्हाला ही बातमी कळल्यानंतर आम्ही तिथे सगळे पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही त्यांना रेड हँड तिथं ड्रिंक करताना पकडलेला आहे। हाके यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर हाके यांना पोलीस कुठे घेऊन जाणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। लोकशाहीसाठी चंद्रशेखर भांगे, पुणे। लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केलं होतं का? नाही, ते सांगण्याचा मेडिकल एक्सपर्टच सांगू शकतात। आम्ही सांगणं योग्य राहणार नाहीये। मद्यप्राशन केले का नाहीये आम्ही त्यांची तक्रार बघून त्यांच्याप्रमाणे मेडिकल करण्याची गरज पडली त्याच्याप्रमाणे आम्ही करू। टेस्ट केली जाणार आहे का? आम्ही त्यांच्या तक्रार बघून त्यांच्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ। तर त्यांना कोण घेऊन आलं? लक्ष्मण हाकेंना इथं कोण? ते स्वतः आले, मराठा आंदोलकांनी आणलं, ते कसे इथपर्यंत आले? नाही, आम्हाला तक्रार मिळाले होते त्यांच्या कोणीतरी त्यांच्या जीवाचा धोका आहे असे म्हणून आमच्या पोलीस टीम वगैरे गेले होते, त्यांनी त्यांच्या घेऊन आले होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।